हॅलो, मी वैशाली गिरी फ्रॉम गिरीश टेक हब प्रायव्हेट लिमिटेड पुणेमधून आणि आज आपल्यासोबत आहे नमिता जाधव. तिचे प्लेसमेंट झाले आहे असेंचर कंपनीमध्ये. पॅकेज आहे 6.0 LPA आणि आज आपण जाणून घेणार आहोत तिची टेक हबसोबतची आजपर्यंतची जर्नी. तर सगळ्यात आधी नमिता तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅम. आणि अभिनंदन पण. तर तुझी आजपर्यंतची टेक हबसोबतची जर्नी कशी राहिली? तू कुठला कोर्स जॉइन केला? त्यात काय काय शिकलीस? तर हे आम्हाला सांगशील? हो मॅम. मी जेव्हा आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून माझी बी.टेक डिग्री कंप्लीट केली, तेव्हा माझ्याकडे जॉब वगैरे काहीच नव्हता. मग मी कोर्सेस वगैरे शोधले आणि मग त्यात मला खूप लोकांचे असे चांगले फीडबॅक मिळाले आपल्या गिरीश टेक हबबद्दल. मग मी येऊन इथे इन्क्वायरी वगैरे केली आणि नंतर मी आपल्या जावा फुल स्टॅक कोर्ससाठी इथे एनरोल केलं. आणि मग आल्यानंतर मला समजलं की आपल्या क्लासेस वगैरेमध्ये कसं चालतं. मग नंतर सरांनी सुद्धा सांगितलं. मग जावा झालं आमचं सुरू. तर या 6 मंथ्समध्ये मला खरंच जावा आणि इतर सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याबद्दल खरंच इथं नॉलेज गेन झालं आहे. आणि 6 हवर्सचा आपला क्लास असतो, त्यामध्ये सरांनी लेक्चर्स तर इन्क्लूड केलेच आहेत, पण प्रॅक्टिस सेशन पण जास्त ठेवले. त्यामुळे प्रॅक्टिससाठी खरंच खूप मदत झाली. कारण फक्त लेक्चर्सच सफिशियंट नसतात, प्रॅक्टिकलसुद्धा असतात. तर आपल्याकडे जे प्रॅक्टिस घेतली जाते ती खरंच मला त्याने खूप हेल्प झाली म्हणजे टेक्निकल स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर आपल्याकडे इंग्लिश, ॲप्टी हे सुद्धा घेतलं जातं. त्यामुळे माझं त्यातसुद्धा नॉलेज गेन झालं. इंग्लिशचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं आणि आपलं कोर जावासुद्धा सरांनी एवढा डीपमध्ये घेतला की त्यात सगळे लूप्स असतील, फंक्शन असतील, फंक्शन रिकर्शन, आपले जे ॲरेज, स्ट्रिंग जे डी-एस-एसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यात प्रॅक्टिस थ्रू आमचं त्यामध्ये खूप प्रॅक्टिस झाल्यामुळे हात तसा हँड्स ऑन झाल्यामुळे ते व्यवस्थित झालं. आणि नंतर प्रोजेक्टसुद्धा सरांनी घेतले त्यावर. प्रत्येक टॉपिक नंतर सरांनी लहान लहान प्रोजेक्ट घेतले. आणि जेव्हा आमचं ॲडव्हान्स जावा सुरू झालं तेव्हासुद्धा सरांनी ॲडव्हान्स जावाचे प्रोजेक्ट घेतले. सरांनी स्वतः करून दाखवले आणि आम्हाला टॉपिकसुद्धा दिले. त्यामुळे आमचं त्यावर हँड्स ऑन हे व्यवस्थित झालं. नंतर SQL घेतलं. आपलं जे UI असतं UIमध्ये सुद्धा सरांनी चांगल्या पद्धतीने हँड्स ऑन घेतल्यामुळे प्रॅक्टिस तशी व्यवस्थित झाली. तुझा प्रोजेक्ट कोणता केलास तू? प्रोजेक्ट आमचा हॉस्पिटल मॅनेजमेंट होता. त्यामध्ये 2 डॅशबोर्ड होते. एक युजरसाठी होतं, म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल, आणि दुसरं एक ॲडमिनसाठी होतं. सो त्यामध्ये आम्ही तसा प्रोजेक्ट. तुला इंटरव्ह्यूमध्ये त्यावर काही क्वेश्चन झाले का? हो, इंटरव्ह्यूमध्ये प्रोजेक्टबद्दल क्वेश्चन झाले की तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरल्या, तुम्ही ते हँडल कसं केलं. नंतर सिनॅरिओ बेस्ड झाले की टीम लीड जर तुम्ही असणार तर मग ते कसं हँडल करणार. एखाद्या व्यक्तीकडून तुमच्या टीम मेंबरकडून जर त्याचा जो पार्ट दिलेला आहे, असाइन केलेला आहे, तो नाही झाला तर तो कशा पद्धतीने तुम्ही हँडल करणार ॲज अ टीम लीडमधून. आणि आम्ही ॲज अ टीम म्हणून प्रोजेक्ट केल्यामुळे आम्हाला ते सर्व माहिती होतं इथे. त्यामुळे मी व्यवस्थित इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकले. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट आपण मंथली मॉक टेस्ट वगैरे घेतो, त्याचा कसा फायदा झाला तुला इंटरव्ह्यूमध्ये? हो, मॉक टेस्टमुळे आम्ही स्वतःची तयारी व्यवस्थित करून घेतली. आणि आपल्याकडे जी पद्धत आहे L1 आणि L2ची, तर L1साठी प्रिपेअर करताना म्हणजे कळालं आम्हाला की L2 जाणं किती महत्त्वाचं आहे, कारण L2 हे अपग्रेडेड लेवल आहे. सो आम्ही त्या पद्धतीने तयारी केली स्वतःची. आणि प्रॅक्टिसेसमुळे आम्हाला तो जास्त फायदा झाला. आपल्या मॉक टेस्टमुळे जे इंडस्ट्री लेवलचे HR येतात त्यामुळे आम्हाला कळालं की इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतील आणि आपण त्यांना कसं आन्सर करू शकतो, हे मॉक टेस्ट आणि आपल्या टेस्ट सिरीजमुळे आम्हाला समजलं. टेक हबसोबतची असे काही एखादी गोष्ट जी लाईफ टाईममध्ये आठवणीत राहील? तसं तर बऱ्याच गोष्टी आहे टेक हबने दिलेल्या. म्हणजे अपार्ट फ्रॉम आपलं टेक्निकल स्किल यात बऱ्याचशा शिकायला मिळालं. जसं टीम कशी हँडल करावी किंवा इतर गोष्टी. फ्रेंड्स चांगले मिळाले. इथलं एन्व्हायर्नमेंट खूप छान आहे, फ्रेंडली आहे. आणि सगळे जे टीचर्स वगैरे आहेत ते आपल्याला बेसिक लेवलला येऊन शिकवतात. त्यामुळे तो खूप फायदा झाला. आता जे नवीन स्टुडंट आपल्याकडे जॉईन होत आहेत, आता ते पण प्लेसमेंटला ट्राय करतीलच, हो. तर त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का तुझ्याकडे? हो आहे. मी त्यांना एकच सांगेल की आपल्याला आधी वाटते की खूप प्रॅक्टिस होते किंवा खूप हेक्टिक होतंय.
पण हीच इंडस्ट्री लेवलसाठीची तयारी असते आणि आपल्याला तेवढ्या आवर्स देणं हे खूप मॅन्डेटरी आहे. आणि सर जे सांगतात ते योग्य सांगतात, त्यांचा पाथ फॉलो करणं खूप मॅन्डेटरी. तेव्हाच आपल्याला इंडस्ट्री लेवलला काय चालतं काय नाही ते आपल्याला समजेल. आणि जे आपले 6 आवर्सची जी शेड्यूल असतं ते व्यवस्थित फॉलो केलं तर आपली तयारी ही तशी व्यवस्थितच होते. आपल्या शेड्यूलचा असं काही त्रास होतो का सर? प्रत्येक गोष्ट कंपल्सरी करतात, प्रॅक्टिकल केलंच पाहिजे, इंग्लिशचे लेक्चर अटेंड केलंच पाहिजे, कधी रागवता पण? त्याचा कधी राग वगैरे येतो का? नाही राग वगैरे मला तर नाही आला. म्हणजे वाटतं की आपण करतोय, ट्राय करतोय वगैरे, पण होत का नाही. आणि एवढे तास बसणं वगैरे हेक्टिक होऊन जातं कधी कधी, पण तेच सफिशियंट आहे आपल्यासाठी आणि तेच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. हे आपल्याला जेव्हा प्लेसमेंट होते तेव्हा समजतं की हो ते योग्य होतं जे झालं ते. ठीक आहे. तुला इथे रेफरन्स कुठून भेटला होता? मी त्यांच्या वेबसाईटवरून अप्लाय केलं होतं जेव्हा नाही, आपल्याकडे क्लासचा क्लासचा का? रेफरन्स. क्लासचा मला जे आपले प्रिव्हियस स्टुडंट आहेत, मी त्यांचे लिंक्डइन वगैरेला त्यांना फॉलो केलेलं होतं. ऑफलाईन क्लास केले की ऑनलाईन? ऑफलाईन केलंय. ऑफलाईन केले. हो. ठीक. आणखी काही मेसेज असेल तर शेअर करू शकते मॅनेजमेंटसाठी, इम्प्रुव्हमेंटसाठी? मॅनेजमेंटला तर मी थँक्यू म्हणेल त्यांच्या कॉन्स्टंट सपोर्ट आणि गायडन्ससाठी. त्यांनी खरंच खूप सपोर्ट केला आणि प्रत्येक क्वेरी बेसिकपासून त्यांनी आम्हाला समजवली. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ते खरंच खूप आमच्या प्लेसमेंटमध्ये कामी आले. थँक्यू. थँक्यू फॉर युअर फीडबॅक अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर करिअर. थँक्यू मॅम.